थोर विचार आज कोल्हापूरमध्ये रुजवायचं काम हे महाराजांच्या वतीनं त्या काळामध्ये झालं आणि तो विचार हा खऱ्या अर्थानं राज्यामध्ये देशामध्ये पोचला पाहिजे हे सातत्यानं प्रयत्न कोल्हापूरकर म्हणून आम्ही सगळेजण करत असतो। आणि मग आमचं ठाम मत आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरा झाली पाहिजे। ही खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीची भूमिका आहे। ही ताकद निश्चितपणे कोल्हापूरची ती या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने बघितल्यामुळे निश्चितपणे आज त्यांना निर्णय घेण्यामध्ये भाग पाडू। डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा। कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी। म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय। आज खऱ्या अर्थानं शाहूप्रेमी सगळेच इथं जमलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या कर्तृत्वान राजाने कोल्हापूरला घडवलं, राज्याला घडवलं, देशाला घडवलं। त्यांचा इतिहास आपण कधीच विसरलेलो नाही। जे त्यांनी निर्णय घेतले ज्या काळामध्ये आमच्या सर्व समाजासाठी हॉस्टेल उभा केले, दुसऱ्या बाजूला आज जे धरण बांधण्याचं काम राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलं आणि असे थोर विचार आज कोल्हापूरमध्ये रुजवायचं काम हे महाराजांच्या वतीनं त्या काळामध्ये झालं आणि तो विचार हा खऱ्या अर्थानं राज्यामध्ये देशामध्ये पोचला पाहिजे हे सातत्यानं प्रयत्न कोल्हापूरकर म्हणून आम्ही सगळेजण करत असतो। आणि मग या माध्यमातून ही जयंती कशा पद्धतीनं मोठी साजरा होईल हा निर्णय हा राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने केला पाहिजे। ही भूमिका आज इंडिया आघाडीची निश्चितपणे नाही। 2 दिवस आधी बैठक झाली, त्यामध्ये काही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले, पण ते आम्हाला समाधान वाटतील असे निर्णय घेतलेले नाहीत। हे खऱ्या अर्थानं आमची भूमिका आहे आणि मग आमचं ठाम मत आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरा झाली पाहिजे। ही खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीची भूमिका आहे। मला वाटते पवार साहेब तुम्ही बोललेला आता वहिनींच्या आमच्यावर ही जबाबदारी असणार आहे या अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याची, कारण खऱ्या अर्थानं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा देशामध्ये या जयंतीच्या माध्यमातून अजून एकदा मोठ्या प्रमाणात केला पाहिजे। हा प्रयत्न आज आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आमचा निश्चितपणे असणार। आज तुम्ही सगळेजण ताकदीने इथं आलेला आहात। ही ताकद निश्चितपणे कोल्हापूरची ती या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने बघितल्यामुळे निश्चितपणे आज त्यांना निर्णय घेण्यामध्ये भाग पाडू एवढंच या माध्यमातून सांगतो। पुन्हा एकदा आपण सर्वच इंडिया आघाडीची इथे एकत्र आलात याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे मी धन्यवाद देतो। आपण सगळेजण ठामपणे या स्मरण आंदोलनामध्ये इथे उपस्थित राहिलात याबद्दल देखील आपले आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे आलात याबद्दल धन्यवाद देतो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।